आपणच या ठिकाणी सांगितले की 2 सभांना मी उपस्थित होतो आणि उदंड प्रतिसाद आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवरचा विश्वास दृढ आहे हे जनता सांगण्यासाठी आमच्या सभांना उपस्थित राहते। आज देखील अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जी सभा झाली त्याला देखील हजारो लोक उपस्थित होते। दुधनीमध्ये जी सभा झाली त्याला देखील हजारो लोक उपस्थित होते, मतदार उपस्थित होते आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे। साहेब, खरं तर कोकणामध्ये ज्या पद्धतीने राणे बंधूंमध्ये वाद जो आहे तो सुरू आहे आणि कुठेतरी एकमेकांची उणीधुणी काढण्याचं काम सुरू आहे, त्यामध्ये आपलं देखील नाव पुढे येत आहे। नक्की काय सल्ला असणार आहे दोन्ही? नाही, पण मला एक सांगा, मी कोणाची उणीधुणी काढली? माझ्या राजकीय जीवनात 25 वर्षात माझी लोक उणीधुणी काढतात, मी कोणाचीच काढली नाहीत। मी कोणावरही टीका करत नाही। सिंधुदुर्गामध्ये मैत्रीपूर्ण लढत चालू झालेली आहे आणि त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये काही मागं पुढं जर झालं असेल तर नक्की निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये सगळी व्यवस्थित गोष्टी घडतील। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण युती झालेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी युती झालेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सिंधुदुर्गचा जो क्रायटेरिया आहे, वाद झाले आहेत किंवा अन्य काही गोष्टी झाल्यात, कदाचित काही गैरसमज झाले असतील ते लवकरात लवकर दूर होतील। साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणतात की 2 तारखेपर्यंत फक्त मला युती टिकवायची आहे, 2 डिसेंबरपर्यंत। भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतः म्हणतात की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची, मग 2 तारखेनंतर युती तुटणार आहे का? मी ते वाक्य सांगतो तुम्हाला। गाडीत काच वर करत असताना ते फक्त म्हणाले की मला युती टिकवायची 2 तारखेपर्यंत। तुम्ही जे मला फक्त 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं त्यांनी कुठेही वाक्य म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे युती टिकवणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे मला असं वाटतं की मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत, परिपक्व राजकारणी आहेत। त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की दोघांनीही म्हणजे शिवसेना आणि भाजप शिंदे गट या दोघांनीही आपली लंका जाळून सुखाने नांदावं अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। आम्ही सुखानं नांदतो। आम्ही नांदत असताना तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण घ्या। ते म्हणतात की तुमची लंका आहे ना ती जाळून तुम्ही सुखाने नांदा। तुम्हाला ते काय ते ऐकून घ्या। नाही, लंकेची उपमा, हे बघा, लंकेची उपमा फक्त रावण होता म्हणून लंका वाईट अशा पद्धतीची उपमा ते देत आहेत। त्यांनी कदाचित ते इतिहास वाचला नसेल किंवा इतिहासावर अभ्यास केला नसेल। वडेट्टीवार साहेबांना माझा सल्ला आहे, काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही। त्यांना मान सन्मान आम्ही शिवसेनेमध्ये देतो। विदर्भामधलं ते चांगलं एक नेतृत्व आहे, त्यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा ही माझी या निवडणुकीच्या निमित्तानं विनंती एवढ्यासाठीच करतो आहे। त्याला कारण आहे, माझ्या बाजूला सिद्धराम म्हेत्रे साहेब आहेत जे 60 वर्ष त्यांच्या अगोदरपासून काँग्रेसमध्ये होते आणि ज्यावेळी त्यांना राजकारणापासून अलिप्त व्हावं असं वाटायला लागलं त्यावेळी त्यांना एकच आशेचा किरण दिसला, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। त्याच्यामुळे वडेट्टीवार साहेबांना देखील हा आशेचा किरण भविष्यामध्ये दिसेल याची मला पूर्ण खात्री आहे। कुर्डुवाडीमध्ये शरद पवार साहेबांनी म्हणतात की अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा एकंदरीत मानस दिसतोय सत्ताधाऱ्यांचा, पैसे वाटून तुम्ही निवडणुका जिंकता असं शरद पवार साहेब म्हणतात, काय उत्तर? शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत, देशाचे नेते आहेत। त्यांनी कशा संदर्भात हा उल्लेख केलेला आहे हे पहिले तपासावं लागेल। कुठच्या गोष्टीवर ते बोलले ते बोलावं लागेल आणि त्याच्यानंतरच अशा मोठ्या नेत्याच्या वक्तव्यावर वक्तव्य करणं योग्य ठरेल। कुर्डुवाडीमध्ये शिंदे सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं युती केलेली आहे। त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी असं म्हटलंय की भविष्यातली ही सुरुवात आहे, भविष्यामध्ये शिंदे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र येईल याची सुरुवात कुर्डुवाडी शिंदेना चांगलं म्हटलं आहे, याच्यात मी समाधानी आहे। असं होऊ शकतं भविष्यात? मी युतीबद्दल काही बोलत नाही, आघाडीबद्दल काही बोलत नाही, पण विरोधी पक्षातले शिंदे आमच्या शिंदेबद्दल चांगलं बोलले ही समाधानाची बाब आहे। चला, नाही, सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला आहे मी ऐकलेला नाही पण मी वाचला आहे, त्याच्यामध्ये कुठेही निवडणुकीला बंधन घातलेलं नाही आहे। निवडणुका आयोग आणि राज्य सरकारनं जाहीर कराव्यात असं काहीतरी त्यांच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे। पण तो निकाल देत असताना काही गोष्टींच्या अधीन राहून निकाल दिलेला आहे। निवडणुका झाल्यानंतर देखील जर सुप्रीम कोर्टाला 50% आरक्षणाचा काही जर वाटलं तर त्याला अधीन राहून तो निकाल दिला आहे आणि सगळ्या निवडणुका 50%च्या आत अधीन राहून व्हाव्यात असं सर्वोच्च न्यायालयाचं, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत दिसतंय असं मी व्हॉट्सअपवर बघितलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।